नसेल तर मी निघतो. नाही सर, आहे असं कसं सर, तुम्ही काल म्हणालात आणि याआधी म्हणता आहात की एनसीपी शरद पवार पक्षानं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होऊन काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी म्हणजे जे काँग्रेसमधून बाहेर गेले, जो तुम्ही विचार मांडला तोच आता बातमी म्हणून समोर येत आहे. असं कळतंय की यापूर्वीच एनसीपी शरद पवार पक्षाकडून काँग्रेसला तसा प्रस्ताव दिला गेलेला आहे. तुमच्या मुद्द्यासंदर्भात सुप्रिया सुळेंना जेव्हा विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की आम्ही त्यांच्या सूचनेची नोंद घेऊ. आणि आज सकाळी नाना पटोले हे अचानक दिल्लीला रवाना झाले, त्यांना पक्षसृष्टीने बोलवले. मी कोणत्याही पक्षाचं व्यक्तिशः नाव घेऊन बोलत नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की सध्या जी लोकशाहीची, संविधानाची आणि एकंदरीत देशातल्या सर्व संस्थांची अवस्था पाहता गेल्या 12 वर्षात काँग्रेस पक्ष अधिक मजबूतीने समोर आला पाहिजे. राहुल गांधी तसे प्रयत्न करतायत, कष्ट करतायत, पण त्यांना अधिक मजबूती मिळण्यासाठी काँग्रेस पक्षातून वेळोवेळी अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले. त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली. आता या संदर्भात कोणत्या घटकानं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं दिसतं की त्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर आता डिबेट सुरू झाले, चर्चा सुरू झाली आणि काही हालचाली सुरू झाल्या. त्याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरा विषय मी आपल्या समोर मी काल एक मांडायचा राहून गेला ना, आपण पण मांडला नाही. अयोध्येतल्या राम मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक. 5 कोटी रुपयाचा अपहार झाला हे एक प्रकरण समोर आलं. प्रत्यक्ष अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या दानपेटीतून, त्याला चढावा म्हणतात, तिथे दान म्हणतात, त्या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? तुम्ही उठसूट अतिरेक्यांपासून धोका आहे राम मंदिराला, हे अतिरेकी घुसले, ते अतिरेकी घुसले. मग हे अतिरेकी कोण आहे? जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत आणि नंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. राम मंदिराची, त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे. मग हे घरातले चोर आहेत का, दरोडेखोर आहेत का? याच्याविषयी अद्याप नरेंद्र मोदी, ज्यांना 12 वर्ष झाली प्रधानमंत्री पदाला आणि ज्यांनी एक मोठा सोहळा केला आणि मला वाटतं 8-10 दिवस मंदिरात बसून व्रत आणि तप केलं, त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहेत? ते 100% भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत. हे कळल्यापासून आम्ही अस्वस्थ आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. काल त्यांच्याने आमची चर्चा झाली आणि असं ठरलं आमचं साधारण की बहुतेक आपल्याला रामाचं परत बोलवणं आलेलं आहे अयोध्येमध्ये. आम्ही यावं पुन्हा एकदा आणि या विषयाला तोंड सोडावं तिथे पासून. आम्ही स्वतः म्हणजे शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुरुवातीला राम मंदिर उभं राहत असताना ज्यांनी मोठी देणगी दिली 1 कोटी रुपये त्या काळात, ते आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्हाला त्या देणग्यांचं महत्त्व माहिती आहे. आम्ही पहिल्याच दिवशी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा धनादेश हा राम मंदिर ट्रस्टला राम मंदिर उभारण्यासाठी दिला. नंतर खूप लोकांनी दिले असतील गुप्त दान, आमचं उघड दान आहे. या दानपेटीचे चोर कोण, त्यात कोणाचा हात आहे, हे पैसे कोण पळवतंय वारंवार, सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आलाय, याची चौकशी का होत नाही? नरेंद्र मोदी ज्यांनी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये फार मोठं राजकारण करून भाजपला मतं मागितली, त्या विषयावर का गप्पा आहे?
या ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा हे का गप्पा आहे? त्या भागातले भाजपचे एक नेते रजभूषण सिंग यांनी काल सांगितलंय की त्या भागातले खासदार होते, अनेक वर्ष नेते आहेत त्या भागातले, राम जन्मभूमीच्या आंदोलनात ते होते. ते म्हणतात की माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण ही इतकी मोठी माणसं आहेत की माझ्या जीवाला धोका निर्माण होईल. मी काय बोललो होतो म्हणजे असं काय आहे की राम मंदिर लुटण्याच्या या प्रक्रियेमध्ये कोट्यावधीचे नक्की कोण सहभागी आहे, ज्याची ब्रजभूषण शरण सिंग यांच्यासारख्या बाहुबलीलाही भीती वाटते. अत्यंत गंभीर विषय आहे आणि आम्ही लवकरच आमची जी जाण्याची योजना आहे ती जाहीर करू. उद्धव ठाकरे स्वतः नक्कीच नक्कीच आमचं काल चर्चा झाली, मी त्यांच्या कानावर ही सगळी माहिती घातली, त्यांनाही त्याविषयी माहिती होती आणि तेही अस्वस्थ आहेत की जर हे लोक राम मंदिरात चोऱ्या करू शकतात तर निवडणुका चोरणं, मतं चोरणं, बरं विजय चोरणं हे काहीच नाही आमच्यासाठी. त्यांना राम मंदिरातली दानपेटीतले 5 कोटी चोरताना जर भीती आणि लाज वाटत नसेल तर मतं चोरणं, EVMचा ताबा घेणं, हा अख्खी निवडणूक ताब्यात घेणं, संविधान ताब्यात घेणं, याचं त्यांना काहीच वाटणार नाही. नाही, पण रावसाहेब तुम्ही जेव्हा भूमिका मांडताना असं म्हणतात की खूप मोठी माणसं आहेत, ब्रजभूषण शरण यांनी असं ब्रजभूषण सांगितलेलं आहे. शरण सिंग सांगतात. तर समजा जर या प्रकरणाची दखल घेतली जात नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या संदर्भात काही तक्रार नोंदवली जाणार आहे का, की नाही, जेणेकरून असं आहे त्याची की चौकशी सुरू होईल? असं आहे की तक्रार कशा करता नोंदवायला पाहिजे. अनेक गोष्टी उघड झाल्या, अनेक गोष्टी उघड झाल्या. आम्ही अयोध्येत जाऊन तक्रार दाखल करण्याचा नक्की प्रयत्न करू. अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत. पैशाची अफरातफर झाली आहे मोठ्या प्रमाणात, हे सिद्ध होत आहे. CCTV फुटेजला पैसे चोरताना दिसत आहेत दानपेटीतले आणि नंतर अचानक ते CCTV फुटेज सुद्धा जसे मतं चोरतात तसे ते फुटेज सुद्धा चोरलं गेलं राम मंदिरात. या देशावर रामाचं राज्य नसून चोरांचं राज्य आहे, इतकंच मला म्हणायचं. ठीक आहे, रावसाहेब आणखी एक विषय बोला. संपला विषय, आता मी निघतो. हा विषय संपला, पण या आधी जो विषय निघाला होता विलिनीकरणासंदर्भातला 15 ऑगस्ट पर्यंत हे होणं अपेक्षित मानलं जातं. तुम्ही म्हणतात की तुमची काही माहिती आहे, 15 ऑगस्ट कदाचित डेडलाईन नाही, पण त्या कार्यकाळात हे विलिनीकरण होऊ शकतं. हे मी काहीच सांगू शकत नाही, हा माझा विषय नाही. मी माझ्याकडली माहिती आणि माझं मत तुम्हाला दिलं. इथे प्रत्येक काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक पक्षाला स्वतंत्र मत आणि स्वतंत्र नेता आहे. मग ते बिजू जनता दलाचे नवीन पटनायक असतील, इथे माननीय शरद पवार साहेब असतील, कुठे ते जगन असतील आंध्रमध्ये, सगळे काँग्रेसचे, किंवा KCR असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. मी इतकंच म्हणालो, जर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. ते महत्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे. त्याने या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल. नाही, रावसाहेब तुम्ही म्हणाल एक महत्वाचा विषय की तुमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. जर हा विचार राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मजबूत करण्यासाठी होत असेल तर राज्य स्तरावर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी हा विचार येऊ शकतो का? कारण शिवसेनेपासूनही गेल्या 25 वर्षात अनेक जण बाहेर पडलेली आहेत ज्यांचा मूळ विचार हा शिवसेनेशी सुसंगत आहे. तर अशांना काही आवाहन केलं जाईल का की तुम्ही या मूळ प्रवाहात तुम्ही आता विषयाला वेगळी दिशा देऊ नका. आता या क्षणी विषय आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस मजबूत करण्याचा, बरोबर आहे. आता प्रादेशिक स्तरावरती असे अनेक पक्ष आहेत, मग द्रमुक अण्णा द्रमुकचं काय करायचं? मग 2 कम्युनिस्ट पक्ष एकत्र येणार का? हे वेगळे वेगळे विषय आहेत. मग तिथं शिवसेना आहे, शिवसेनेच्या बाबतीत तर आम्ही आधी म्हणालो की ज्यांना पश्चाताप झाला असेल, शिंदे गटाच्या लोकांना, म्हणजे अमित शहाच्या गटाला ज्याला पश्चाताप झाला असेल त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. नाही रावसाहेब, तुम्ही शिंदे शिवसेनेच्या बाबतीत म्हणतात, पण तुम्ही मनसेच्या बाबतीत हे मत किंवा भूमिका मांडू शकता का? कारण राज ठाकरे या शिवसेनेतून जे बाहेर पडले शिंदे गट हा पक्ष नाही.
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे, हे लक्षात घ्या. शिंदे गट किंवा काय ते अजित पवार गट पक्ष नाहीच आहे, ते अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहेत. बरं, सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणतो आपण ते आहेत, त्याही पक्ष मानतच नाही. सुप्रीम कोर्टात निर्णय व्हायचा अजून बाकी हे पक्ष आहेत की नाही. पण राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष, आधी राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय होऊ द्या, एवढेच मी सांगतो. शरद पवारांचाही स्वतंत्र पक्ष आहे, काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे. तृणमूल ही वेगळा पक्ष आहे, तोही काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे. पण यांची विचारधारा, यांची ध्येय धोरणं ही काँग्रेसशी संबंधात आहे. हो. तसंच मनसेहीचंही धोरण हे बाळासाहेबांचे विचार, मी काँग्रेसच्या संदर्भात भूमिका मांडली आणि मी तीच मांडतो. तुमच्या प्रश्नांना या क्षणी मी उत्तर देणार नाही. राज्याचे सुद्धा विचारलेलं आहे ती माहिती काल सगळ्या मला काहीच माहिती. महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनात राज्याचा विचार केला. मी एक भूमिका एक राष्ट्रीय स्तरावरची मांडतो. जर आपल्याला केंद्रातल्या सध्याच्या बकासूर आणि सैतानांशी लढायचं असेल तर पांडवांच्या बाजूने जसे अनेक घटक उभे राहिले सत्याच्या लढाईसाठी, पांडवांच्या बाजूने कौरव मजबूत असताना सुद्धा अनेक जण, तसं आपल्याला काँग्रेसच्या बाजूनं त्यांच्या मूळ पक्षाच्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे, तरच ते टिकतील, नाही तर तेही नष्ट केले जातील. राज्याचे 2 मंत्री 8 दिवस झाले मांडून आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायला पाहिजे की मोदी साहेब, आपण सुद्धा राज्यात जाऊन आपल्या कार्याची माहिती घ्या आणि एक पत्रकार परिषद घ्या आणि आम्हालाही बोलवा. आम्ही पत्रकार आहोत, रवीश कुमार पत्रकार आहेत, आशुतोष आहेत पत्रकार, पुण्यप्रसन्न वाजपेयी आहेत, असे अनेक पत्रकार जे आहेत त्यांनाही या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करा, असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि देवेंद्रजी पत्रकार परिषद नेहमीच घेतात, पण 12 वर्षानंतर सुद्धा नरेंद्र मोदी का पत्रकार परिषद घेत नाही, हा प्रश्न कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पलाही पडला असेल, कारण ट्रम्पने त्यांचं अभिनंदन केलं. काल तुम्ही एक माहिती समोर आणली, अभिजित तितके आणि नरेंद्र मोदींचा फोटो समोर आणला, तो AI फोटो आहे असा. नाही बघा, असं आहे की त्यांचं काय म्हणणं असतं त्यांचं म्हणणं. मी बोललो, माझ्याकडे माहिती होती, पण मी काही त्यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध आम्ही नाही आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्यांच्या आंदोलनातल्या त्या चळवळीला पाठिंबा दिला की ह्या तरुणांचं म्हणणं सरकारने ऐकायलाच पाहिजे, जरी ते झुरळं असली तरी. हे आमचं म्हणणं आहे. फक्त संघ प्रवृत्ती मी त्यात घुसून हे आंदोलन हायजॅक करू नये ही आम्हाला सारखी भीती वाटते, ते होऊ नये. चला, धन्यवाद. राज्य सरकारने मोबाईल मजकूर निकालेला है, राज्यसभा में लोकसभा में सांसदों के पास ले रहे, सब सांसदों के पास ले रहे, मोदी जी ले रहे हैं. मोदी और क्या कर सकते? 12 साल का ट्रेनिंग है उनको, प्रशिक्षण है उनको. वो कौशल विकास मंत्रालय जो बनाया है वो इसीलिए बनाया है, उनके पास यही कौशल है. वजह क्या है? उनकी वजह कुछ नहीं, डर है और क्या है. डर है और नशा है सत्ता का. डर और सत्ता का नशा आदमी को इतना नीचे गिरा देती है कि देश का लोकतंत्र, संविधान सब कुछ खत्म करके उनके ऊपर, उनके छाती के ऊपर बैठकर राज करते हैं. ममता बनर्जी को जिस प्रकार से हराया गया वो एक षड्यंत्र था. जिस तरह से आप बूथ के आंकड़े आ रहे हैं, आपने देखा होगा, एक षड्यंत्र था. बहुत बड़ा कपट था, छल था. और अब जिस तरह से पार्टी को तोड़ा जा रहा है वो भी एक छल कपट है. आपको इतना सब कुछ मिलने के बावजूद भी आपका मुंह बंद नहीं हो रहा है. आप और कुछ निकलते जा रहे हैं, ये पार्टी. आपको और क्या चाहिए? आपके पास पश्चिम बंगाल में और लोकसभा में पूरा बहुमत है, अघोरी बहुमत है, फिर भी आपको आपका पेट नहीं भर रहा है. मीनाक्षी नटराजन की सीट, राज्यसभा की सीट, जिस तरह से आपने निगल ली, चोरी की है, ये आपको शोभा नहीं देता मोदी जी. इतना मैं कहूँगा कि आपको शोभा नहीं देता, लेकिन उसका हिसाब होगा.
देश में आपका नाम काले शाही में लिखा जाए कि जब आप इस देश में राज कर रहे थे तो इस देश की लोकतंत्र, प्रतिष्ठा और संस्कार को आपने खत्म कर दिया। इदी आमीन था ना, उस तरह से। तो आपके पास इतना होने के बावजूद भी आपको समाधान नहीं है, शांति नहीं है, सुख नहीं है, तो इतने बड़े पद पर बैठकर आप जनता को और देश को क्या सुख शांति दोगे? धन्यवाद। सर, राम मंदिर के ऊपर सर, बोलिए। उद्धव ठाकरे जाने वाले अयोध्या, आप कह रहे हैं जिस तरह से राम मंदिर के चढ़ावे पे, जिसे हम दान पेटी कहते हैं, डकैती हो गई है 5 करोड़ से भी ज्यादा, सीसीटीवी फुटेज में दिख रहा है। क्या विषय? जिस राम मंदिर के लिए नरेंद्र मोदी ने तपश्चर्या की, ऐसे लोग बोलते हैं, मंदिर में 12 दिन जाकर व्रत किया, पूरे विश्व को बुलाया वो इवेंट देखने के लिए, हाँ। और आपने क्या कहा था? आपके लोगों ने, जिसने राम को लाया उसको हम लाएंगे, लाया, लेकिन राम के घर में चोरी हो गई आपके राज में। यूपी में आपकी सरकार, दिल्ली में आपकी सरकार, लेकिन राम अयोध्या में सुरक्षित नहीं। आप बार बार हवा फैलाते हैं कि टेररिस्ट आएंगे राम के ऊपर हमला करने के लिए, और लोगों को घबराते हो आप। राम के चढ़ावे के 5 करोड़ रुपए अगर चोरी होते हैं तो उसके लिए जिम्मेदार आपकी सरकार है, यूपी की भी और केंद्र की। सीसीटीवी फुटेज में दिख रहा है, लेकिन वो सीसीटीवी फुटेज भी चोरी हो गया। आप ईवीएम चोरी करते हो, आप वोट चोरी करते हो, आप सीट चोरी करते हो, आप राम की चढ़ावे में भी चोरी करते हो, सब जगह पर आपकी चोरी है। तो हमको ऐसा लगता है कि हम राम मंदिर के आंदोलन में हमेशा रहे हैं, तो हमें लगता है राम हमको बुला रहा है वापस, आइए अयोध्या। मेरे घर में चोरी है, मैं सुरक्षित हूँ। मैंने कल शिवसेना पार्टी से उद्धव ठाकरे जी से बात की और कहा कि हमको अयोध्या में जाना होगा, तो हमारा एक प्रोग्राम अयोध्या का बन रहा है। आंदोलन होगा, हम अयोध्या में पहले जाएंगे, हम पहले राम से मिलेंगे, राम से गले मिलेंगे, हमारा माथा टेकेंगे, राम से माफी मांगेंगे, राम से माफी मांगेंगे हम प्रभु श्री राम से। सर, क्रैश के ऊपर